दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापुरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर बहुजन हृदय सम्राट लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी आमदार पडळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आमदार गोपीचंद पडळकर हे रांगडे आणि ग्रामीण भागातील बहुजनांचे नेतृत्व आहे। त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर 3.5 जिल्ह्यापुरतं राहिलेल्या राष्ट्रवादीच्या बगलबच्चांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना टार्गेट करण्याचा जो प्रयत्न सुरू केलाय तो वेळीच थांबवावा। पडळकर साहेबांच्या मागे धनगर समाज उभा आहे, त्यामुळे जयंत पाटलांच्या पिलावळांनी वेळीच वर्तन सुधारावं, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा यावेळी धनगर समाजाचे नेते नरेंद्र काळे यांनी दिला। बहुजनांचे नेतृत्व करत असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ संपूर्ण धनगर समाज यावेळी एकवटला होता, अशी प्रतिक्रिया अमोल कारंडे यांनी व्यक्त केली आहे। यावेळी नरेंद्र काळे, देवेंद्र मदने, राम वाकसे, विनोद मोटे, शरणू हंडे, अमोल कारंडे, माऊली हळणवर, भीम बंडगर, संदीप धायगुडे, अभिषेक भाईकट्टी, समर्थ माशाळकर, राज बंडगर, उमेश कोळेकर, पंकज देवकाते यांसह आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।